सद्गुरु श्री वीरनाथ महाराज औसेकर श्री गुरु वीर लीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। श्री गुरु प्रसन्न आता नमो गजानन सकळ विद्येसी मुळासन करू आता तुझ नमन जिवे भावे करोणी ब्रह्मकुमारी सरस्वती बै समाजी ये जिव्हे प्रती गुरु ऐश्वर्य निश्चिती हाते वदवी बाळाचे गुरुस्तवन करू आता जेने तुटे भव भय चिंता गुरु मूर्ती वर्णिता सकल देवा संतोष गुरु आहे सर्वा ठाई पूर्ण भरोणी उरला पाही देह देहांत शोध घेई सर्वा ठाई तोची असे सर्वा ठाई गुरु असे तू जिकडे पाहसी तिकडे दिसे तीळभर रिक्त नसे गुरुवी न जानपा मी पामर बुद्धिहीन प्रकाश नाही अंतरी ज्ञान व्यर्थ शिनविले माते लागोन भूमिभार झालो पै नाही आठविले भगवंता समसमान नाही चित्ता ऐसी याची कैची ममता तुम्हा येईल गुरुवर्या क्षुधा तृषा मैथून सदा लागले यांचे ध्यान पशु समान झाले जीवन आयुष्य व्यर्थ गेले पै नाही मुद्रा उन्मणीची निजरूप चैतन्याची शोध नाही षडचक्राचा आयुष्य व्यर्थ गमविले अनुहात नाद नाही ऐकिले 10वे द्वार नाही उघडले त्रिनाडी नाही एक केले आयुष्य गेले व्यर्थची षोडश मुद्रेचे साधन अभ्यासिले नाही जाण नाही केले आत्मशोधन आयुष्य गेले व्यर्थची जप तप व्रत तीर्थयात्रा देह कष्टविला नाही पुण्यक्षेत्रा भजन पूजन नामवक्त्रा भावे आठविले नाही आत्मघातकी दुराचारी गुंतो निपडलो या संसारी कृपा करोनिया मजवरी पतित पावन करी का द्वितीयोध्यायी निरूपण पिता छळिले विरा लागोन चमत्कार होता जान पश्चाताप झाले पै खेचरी मुद्रा लावोनी सदा वर्ततसे जनी पीर पाछा कादरी म्हणवोनी यवन होता जानपा मुद्रा लावोनी सदोदित प्रेमानंदे डोलत अतिथी अभ्यागता अन्न देत देववीत मल्ला दुकानी यांनी हिशोब लिहू नये त्यांनी रुपये देवो नये पुष्कळ दिवस झाले पाहे कृपा आली मनात बोलावणी मल्लासी सांगितले निश्चयेसी पुत्र होईल तुझसी वंशोद्धार होईल ते प्रपंच आता न करी सदा वर्ते परोपकारी असे बोलता ती निर्धारी अनुताप झाला मल्लासी मग विरासी काय बोले व्यर्थ तुम्हाशी नविले विचार नाही म्या केले धीक जिने माझे पै आता सुखे हरी भजन करी प्रपंच करोणी परमार्थ करी पित्याने आज्ञा देता अंतरी आनंद झाला विरासी एके दिवशी काय बोले पित्या लागी विनविले आम्हास आज्ञा द्या म्हणतले पंढरी सजावया घेवोनी श्रीमुख दर्शन सत्वर येतो परतोन अवश्य जावोनिया येणे आज्ञा दिधली विरासी आषाढ शुद्ध सप्तमीस विरा निघाले पंढरीस समागमे 4 पुरुष भजन करीत निघाले पंथक्रमित सत्वरी आले चंद्रभागेतिरी पंढरी पाहोणी अंतरी आनंद बहुमानसी करोणी चंद्रभागे स्नान पुंडलिकाचे घेतले दर्शन महाद्वारी जावोन नामदेवा पाहिले गरुडासी अवलोकोनी त्वरित मग प्रवेशले मंडपात नेत्री पाहोणी आनंदभरित लोटांगण घातले विटेवरी निर्वाण उभी मूर्ती शुद्ध रूप ध्यान कर कटी शोभती मकर कुंडले श्रवणी दिसती कंठी वैजयंती माळा पै गळा शोभे तुळसी हार कासे वेष्टीला पितांबर ऐसे पाहोणी रुक्मिणी वर दृढ ध्यान लागले ऐसे पाहोनी विठ्ठलासी मग आले बिरडासी जागरण करोनिया निशी प्रातस्नान केले पंचरात्र क्रमोन काला केला आनंदोन पाहोनी विठ्ठल चरण मग गमन करतसे पंथ क्रमित क्रमित नीलावती विरा आले स्वग्रामाप्रती आठवोनिया विठ्ठल मूर्ती खेदमणी करीत कधी दावसी चक्रपाणी निज रूपा आपुले आता नयनी विठ्ठल मूर्ती आणोनी ध्यानी भजनानंदे गरजत नमस्कार करोणी माता पिता आनंद झाला उभयता विरासी आलिंगोणी क्षेमवार्ता पुसतसे तयासी काय काय पाहिले अपूर्व दृष्टीस पडले तुमचे देव काय सांगितले तुम्हा भाव आम्हाला गी सांगावे तुमचा देव कैसा आहे वेगी सांगा लवला आहे कोण स्थापिले केव्हा काय सांगावे त्वरित
विठ्ठल मूर्तीचे काय महात्म्य, कवण तीर्थ कवण धाम, भक्ता देतो निज कवन नेम, सांगा लवला आहे. गोष्ट सांगतो अपूर्व, ऐकावे जिवे भावे, हृदय धरावे जिवे कदा काळी न सोडी. 80,000 ऋषीस स्कंद उपदेशी तयास, ऋषी पुसिले स्कंदास, ते गोष्ट न कळेची. स्कंद म्हणे ऋषीला, चला जाऊ कैलासाला, विचारू शूळ पाणीला, म्हणून या चालले. शंकर बैसले गिरिजे सहित, आनंदला शिवसूत, करोनिया प्रणिपात, अंकावरी बैसला. ऋषी बैसवोनी आसनी, स्कंद म्हणे पित्या लागोनी, ऋषीनी पुसिले जेवानी, वेदशास्त्रागम्य बर्वे तीर्थवर्णन, मी सांगत होतो या लागोन. तीर्थक्षेत्र भक्त देव जान, एक स्थळी दाखवी, जे क्षत्रिक विचार, ते आपुले स्थळी थोर, तया माझी नाही सार, सत्य बोल बोलिला, जे पातक होय मेदिनी, स्नाने जाती दूर होवनी. ऐक म्हणे स्कंद मुनी, शिवाप्रती श्रवण करोनिया, मज सांगावे लवलाया, भक्तप्रिय प्राण सखया, वेगी सांगा, पातका होय होळी, बहुतीर्थ महितळी, लांछन से तये जळी, ते सांगेन पै. हे मकाळी की जे स्नान, न्यून प्रयागासी जान, काशी इच्छिते मरण, वाईटपण तयासी, पितृस्मरणे आचमन करी, पिंड दिजे गये भीतरी, मग उद्धार निर्धारी, हे लांछन तयासी. गाव कुरुक्षेत्र जान, तिथे दिले सुवर्णदान, केदारी करी उदक प्राशन, करी पीडन देहासी. श्रेष्ठ नगरी द्वारका, गोमतीचे पाणी अरुची देखा, 6 मास सेवोनिया निका, अस्थिचक्र होतसे निर्दोष गोदावरी, 12 वर्षा ये फेरी, सिंहस्थ आलेवरी, पावन करी जगासी. अयोध्या माया मथुरा जान, कांतियवंती करवीर पहाण, लोणारी तुंगभद्रा जान, हाटकेश्वरी पुष्करा, योगा माझी वैकुंठ साक्षात, गाढ क्षेत्र जगन्नाथ, त्या देवासी नाही पाय हात, हे न्यून तयासी. गाढ पर्वत श्रीशैल्य पहावया उदित होय, जीव घात करोणी पाहे, बहु उणे तयासी. गाढ क्षेत्र गोकर्ण, तेथे न्यून एक जान, यम दिशा म्हणती तया लागोन, अपूर्ण म्हणतसे. 80 तीर्थे कोट्यानुराशी, सर्व लक्षोनी प्रवेशी, प्रथम राहिजे उपवासी, मग की जे मुंडन, सकळ तीर्थाचे मातृस्थान, श्रेष्ठ आहे सागर जान, काय करावे क्षार पाणी, योग येत अमावस्या, म्हणून आले पुसावया, वेगी सांगा देवराया, जे तुम्हा प्रिय योगीवर्या, ते स्थळ सांगावे, हेच गोष्ट जान. प्रश्न केला गिरिजेने, ऐक चित्त देवोन सांगतो पै, लक्ष्मी एके सनकाधिक, जाणे वैष्णव आणि शुक, स्मशानी बैसोनिया देख, ध्यान करी त्याचे, ते आहे पुंडलिक द्वारी, विठ्ठल उभा भिवरे तिरी, कर ठेवोनिया कटीवरी, भक्त तारी दर्शने, देव विठ्ठल क्षेत्र पंढरी, भक्त पुंडलिक निर्धारी, ऐसे सांगे त्रिपुरारी, तीर्थ चंद्रभागा, सकळ तीर्थ माध्यानी, स्नान करती भिवरे जीवनी, विठ्ठल पाहोनिया नैनी, मुक्त होय जानपा, पाप घडे ऐसे तीर्थी, असत्य बोलता जिव्हा झडती, शंकर सांगे पार्वती, ब्रह्म उघडे पंढरी, ऐसे स्कंदासी सांगोन, ऋषी झाले समाधान, स्कंदासहित येवोन पंढरी पाहिली, अनादिसिद्ध साधन हे आहे, अंतरी शोधोनी पाहे, सर्वाघटी भरला आहे श्री विठ्ठलची जानपा. ज्ञानहीन अज्ञानमती, भलती याती असोनी चित्ती, दर्शने मुक्त होती भाविक जानपै, ऐसा आहे तेथील भेद, ऐकता झाले सद्गद, वीरा करोनिया शोध, माता पित्या लागी, ऐसे बोलोनिया वचन, तेथील सांगोनी महिमान, यावरी क्षेत्र वर्णन, ते वीरा सांगे पित्यासी, वीरासी आलिंगन दिले, सत्य बोलले, वंश उद्धरण झाले आमुचे पै, आला कार्तिक मास, वीरा विनवी पित्यास, जावोन या पंढरीस, त्वरित येतो जानपा, आज्ञा घेऊन या जान, वीरा निघे आनंदाने, पिता बोळवीत जाणे, आले ग्रामाबाहेरी, माता पिता बोले वीरासी, लवकर यावे ग्रहासी, अवश्य म्हणून पित्यासी, चरणी मस्तक ठेविले, तेथून निघाले लवकरी, क्रमित आले भिवरे तिरी, नेत्री पाहोनी पंढरी, आनंद वाटे विरासी, पुंडलिका सन्निध पाहे, स्नान केले लवलाहे,
आनंद होनी निर्भय केले विठ्ठल दर्शन. मग निघाले प्रदक्षिणी भावे आळवी चक्रपाणी. मार्गी येता नयनी गुंडा लागी पाहिले पूर्ण भरीत आनंदयुक्त. ब्रह्मानंदी सदा डोलत चिन्मय रूपी जडले चित्त प्रेमयुक्त. नाम गाये स्थिती नाही देहावरी मुद्रा लावोनी खेचरी. मुखी म्हणे हरी हरी स्वानंदे डुलत. भाग्य माझे सानुकूळ तरी हा करील प्रीती पाळ. तोडील हा माया जाळ ऐसे मौज वाटत. जन्मोजन्मीचे उत्तमोत्तम पदरी असेल स्वधर्म तरीच घडेल हा नेम. गुरुगुंडा जोडेल शुद्ध पुण्य असेल पदरी. पूर्व सुकृत येईल उजरी. जरी हरी कृपा करी गुरुगुंडा होईल नेम. सत्य वचनाचा चालत आली असेल वाचा तरी हा गुरु आमचा होईल सत्यपै. सदोदित आवडी देही जरी असेल विठ्ठल पायी तरीच घडेल लवलाही गुरु सत्य होईल. ऐसे विनवोनिया म्हणे मौन राहिले ते क्षणी. अंतरी कळले गुंडा लागोनी स्तवन आम्हास करीतो. मग म्हणे विरासी कारे स्तवन करसी. व्यर्थशी न मानसी कशा करता. पाण्यात बुडबुडा दिसत कडे आणरे त्वरित. तैसा तू पूर्ण भरित चिंता का करसी. राजा असता जगपाळक स्वप्नी झाला रंक. जागृत होता निशंक कोठे रंक सरे. लवनाची कुंजरी केली ते वेगळी जैसी भासली. जळी नेवोनी बुडविली कोठे आहे सांगपा. ऐसे झाले आनंदमय विरा साष्टांग केले प्रणम्य. आता तुटे भवभय अनुग्रह करी का. आनंद होऊनी उल्हासी वैकुंठ शुद्ध चतुर्दशी. कृपा उद्भवली मानसी बीजारोप केले. मस्तकी ठेविला हस्त निजानंदी विरा डोलत. जिकडे तिकडे पूर्ण भरित गुरुच दिसतसे. गुरु गुंडा करोन आता होईल तत्व विवरण. ते पुढील अध्यायी निरूपण अवधान श्रोते द्यावे. संत सज्जन भाविक करोनी आवडी अधिक. मन करोनी निर्विष हे विनंती माझी. तुम्ही जरी कृपा कराल वक्तृत्व सिद्धी जाईल. मन प्रफुल्लित होईल तुमचे प्रसादे. हिताहित काही नेने सदा विषय सेवने. ऐसी आहाती करवने श्रेष्ठपणा तुम्हासी. द्रव्य देवोनी रंकासी दाता होय कीर्तिसी. अज्ञानाही हाती वदविसी कीर्ती होय त्रैलोकी. दाते संत सज्जन समर्थ असता जाण इच्छिले ते देवोन. कृतकृत्य करी सर्वासी मी याचक तुमचे द्वारी. भिक्षा घाला माझे पदरी वक्तृत्व वदवी माझे वैखरी. हेच भिक्षा देई का. ऐका भाविक जन पुढील अध्यायी निरूपण. होईल तत्वता अवलंबन विनवितसे मल्ला. इति श्री गुरु वीरलीलामृत. ऐकताच होय पवित्र मोक्षकाम होय तृप्त. तृतीयोध्याय गोढा. श्री गुरु वीरलीलामृत अध्याय 3 संपूर्ण.